चल. आईसाहेब ऐका ना माझं. आईसाहेब हे बघ, परत जर का मला आईसाहेब म्हणली ना तर याद राख तू आता. अगं आईच्या मायेनं जवळ केली होती मी तुला, त्याचे चांगले पांग फेडले तू आता. जा पहिली वाड्याच्या बाहेर हो तू. तुझा आणि पाटलांचा संबंध आता कायमचा संपला. निघायचं इथून, निघ आता. आर्याने मला चांगलंच जाळ्यात अडकवलंय, पण काहीही झालं तरी मला हा पाटीलवाडा सोडून चालणार नाही. काहीतरी करायला हवं मला. माफ करा, मी मगाशी रागात होते म्हणून तोंडाला येईल ते बोलले, पण माझ्या मनात तसं काही नव्हतं करत. हे बघ, मी तुझ्या कुठल्याही वाक्यांना भुलणार नाही आता. तुला सगळ्यांच्या विरोधात जाऊन सुनेचा दर्जा दिला मी, तुला पाठीशी घातलं आणि तूच माझ्या जीवावर उठली आता. चल निघ. तुम्हाला माहिती नाही ही आर्या कशी येते. हिने सगळा जादूटोणा करून माझ्याकडून वदवून घेतलंय. सई, मी तसलं काहीही करत नाही. तुझं खरं रूप समोर आणण्यासाठी ना तुझं वागणंच पुरेसं. तुझा हा चेहरा मला दिसायला लागला होता आणि म्हणूनच मी तुझ्यापासून दूर जायला लागलो. सई, तुला 1000 वेळा सांगितलं मुंबईला परत जा, तरी सुद्धा तू इथेच राहिलीस. आईने आणि दादासाहेबांनी तुला त्यांच्या मुलीसारखं ट्रीट केलं आणि त्यांना तू सरळ त्यांचा वापर केला असं म्हणालीस. थोडी तरी डिग्निटी राहिली असेल तर प्लीज मुंबईला परत जा आता. तुम्ही तरी समजावा ना सगळ्यांना. काही गरज नाही. तुला बजावलं होतं ना मी आधी, मी सांगते तसं कर. पण नाही, तू उलट मलाच धमकावायला लागलेलीस. त्याचा आईसाहेब आणि दादासाहेबांनी किती काय काय केलं ग तुझ्यासाठी, आणि तू आम्हालाच फसवलंस. जाता इथून, निघ. दादासाहेब, तू मुलगी आहेस म्हणून तुला सोडतोय. एखादा बाप्या असता ना, आमच्याशी दगा करणाऱ्याचा आम्ही काय करतो हे तुला दाखवून दिलं असतं. परत जर वाड्याच्या आजूबाजूला दिसलीस तर बेड्या ठोकीन. इथून निघायचं. नाही सर, मला ना आता स्वतःचीच लाज वाटते की मी तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम केलं होतं. तू माझ्या घरच्यांसोबत जे काही वागलीस ना, त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. हे बघ, मला नाही सहन होतं. तू प्लीज जा इथून, जा इथून. मला एक शेवटची संधी द्याल की. मला तुझं काय बी ऐकायचं नाही. आता बाहेर व्हायचं. चला. आईसाहेब, काय प्रसन्न वाटलं ना आज. सगळे इतक्या वर्षांचं दडपण दूर झालं. पटलं आज मला. खरंच भक्ती ही अनुभवायची असते, ती सांगून नाही कळत. नाही, काळूबाईच्या देवळाचे दरवाजे नाही उघडले, माझ्या मनाची कवाड उघडली तिने. धन्य झालो मी आज. प्रचिती दिली तिने स्वतःची. माझे वडील ह्याच देवळामध्ये पुरोहित होते. लहानपणी मी आणि मंदा आम्ही दोघंही जायचो. तेव्हा त्यांची पूजा बघायचो, आरतीला झंझा वाजवायचो. आठवतंय ना मला सगळं. मला सुद्धा आठवतंय सगळं. नाही, म्हणजे तेव्हा मी पण यायचे ना देवळात. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना बघितलंय ना तिकडे. माझ्या मनावर सुद्धा अगदी कोरल्या गेल्यात सगळ्या आठवणी. आई, एकच मागणं आहे माझं. माझ्या वडिलांनी पुरोहित म्हणून तुझी सेवा केली, तुझी भक्ती केली. आता यापुढचं आयुष्य मला तुझ्या देवळातला पुरोहित व्हायचंय. तेच माझं ध्येय आहे. ठरलं तर मग
आजच आपण मंदिरात जायचं, काळूबाईची पूजा करायची, अशीच दणक्यात आरती करायची. हो. पण देवळाकडे जाणारे रस्ते बंद केलेत. विराटनी बंद केलेत. मंदिराकडे जायचे रस्ते बंद केलेत? मग देऊळ उघडून काय उपयोग आहे? नाही नाही नाही, रस्ते मी खुले करीन. ते त्यासाठी मी प्रयत्न करीन, वाटेल ते करीन. मी काळूबाईच्या मंदिराकडे जायचे सगळे रस्ते मी आता खुले करीन, लोकांना जमवेन, मी त्यांना पटवून देईन, वाटेल ते करीन मी. पण काळूबाईच्या मंदिराकडे जायचे रस्ते आता खुले होतील. अविनाश, तू अगदी बरोबर बोलतोयस. पाटलांच्या घरात आणि गावात काळूबाईला परत आणण्याचं आर्याचं ध्येय आहे. त्यात तिला आपण मदत करायची. देवळात जास्तीत जास्त लोक यायला हवेत. त्यांनी देवीचं दर्शन घ्यायला हवं. त्यांची दुःख, त्यांच्या अडचणी देवीला सांगायला हव्यात आणि तिचा आशीर्वाद घेऊन सुखाने घरी परतायला हवं. अविनाश, देवळात पूर्वीसारखी गर्दी व्हायला हवी आणि त्याच्याकरता आपण धडपड करायची. बस ठरलं तर मग काय वाटेल ते झालं तरी आता मागे हटायचं नाही. काळूबाईच्या नावानं खूप मोठी चूक केली असतो. इथेच सगळं विसर. आता मुंबईला जा आणि नव्याने आयुष्य सुरू कर. माझ्या जखमेवर मीठ नाहीये चोळायचं. तुला वाटलं असेल तू जिंकलीस, पण तसं नाहीये. मी चॅलेंज देते तुला. आज ना उद्या मी या पाटलांच्या वाड्यात पुन्हा येईन. चॅलेंज देतेस, ऍक्सेप्टेड. पण मीही तुला सांगते, माझ्या अमोघला किंवा माझ्या माणसांना त्रास देणाऱ्या कुणालाही या घरात थारा नाही. जीवात जीव असेपर्यंत मी तुला या घरात पाऊल देखील टाकू देणार नाही. आणि जरी आलीसच तरी या घराला धक्का देखील लावू देणार नाही. कुठे गेल्या मुली? कुठे गेल्या? या तिघी जणी कुठे गेल्या? थोडी सगळी जुळून आणलेली योजना फसते कशी? कुणीतरी भेद करतंय. माझ्या शक्तीचा कुणीतरी भेद करतंय. छोट्या मुलीकडे माझं दुर्लक्ष झालं कसं? गाफील कसा राहिलो मी? काळूबाई!
होतं मी तुला माग फिर या वाड्यात पाऊल ठेवत असतानाच. भविष्याची झलक तुला दाखवून सावध केलं होतं मी. वेळ गेलेली नाहीये, जा निघून इथून. पुन्हा एकदा संधी देते, मनावरची काळी पुट धुवून टाक आणि मुंबईला परत जा. तुझे भोग भोगलेस असं समज आणि कुणावरही मनात तिरस्कार राग ठेवू नकोस. आणि आर्यावर तर नाहीच नाही. चुकीच्या रस्त्यावर भटकली होतीस, आता मी दाखवते त्या मार्गावरच जा. गप्पा बसा. मी माझा मार्ग स्वतः शोधेन, तू सांगायची गरज नाहीये मला. एक दिवस तुलाही बघून घेईन आणि तुझ्या त्या आर्यालाही बघून घेईन. हे 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 काय झालं? सगळीकडे अंधार कसा झालाय? चुकीच्या मार्गावर चाललीस तर तुझ्या भविष्यात काय लिहिलंय हे दाखवून दिलं मी तुला. तुला समजावून पाहिलं, संधी देऊन पाहिली, आता तुझी मर्जी. तुझ्या बापाचा गळा भरला आता. 40 वर्ष 40 वर्ष माझ्या आयुष्याच्या चिंध्या केल्यास तू. वणवण भटकले मी. माझा माझा दादा त्याला त्याला लपून घ्यायला लागलं. पण आता नाही, आता नाही. आता आता बघ तुझं काय होतं ते. माझी आर्या आली आहे, माझा दादा पण आलाय. आता तुला शिक्षा करणार आहेत ते. काळूबाई, काळूबाई, त्याला शिक्षा कर. विराटला शिक्षा कर. अगं बाई, परत हिला टपोरं फिरलं वाटतं. अगं नवीन काय आहे त्यात? कधीपासून फिरलेलंच आहे हिचं टकोर. असं दगड मारत फिरत असते साऱ्या गावभर. कोणाला म्हणते टाकुरा फिरलाय? तुझा फिरलाय टाकुरा. मंदाती शांत, मंदाती शांत, शांत. माझं टाकुरा फिरलं म्हणतात. काय काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही ह्यांची अवस्था बघताय ना, आणि असं कोणी मुद्दामून करत नाही. अहो त्यांच्या आयुष्यात ते घडलं असं म्हणून ते अशा वागत असतील ना. तुम्ही मग बायकाच आहात ना, मग दुःख समजून घ्यायचं यांचं, त्यांची चेष्टा करायची. अहो दगड मारत फिरतात सगळ्यांना. त्या एखाद्याला दगड लागला तर कितीला पडेल ते. आणि तुम्हाला कशाला इतका पुळका त्यांचा? त्या काय बहीण आहेत का तुमच्या? हो, बहीण आहे ती माझी, मी भाऊ आहे तिचा. ह्या पुढे एक शब्द जरी बोलला, तिला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा. प्लीज तुम्ही निघा इथून. ऐकलात ना? हा, ही बेवारशी नाहीये. आम्ही हिच्या सोबत आहोत. त्यामुळे यापुढे ह्यांच्या नादी लागायचं नाही, कळलं? जा इथून आता. चल बया, कुठे ह्यांच्या नादी लागतेस? यापुढे काळजी करायची नाही, स्वतःला एकटं समजायचं नाही. आम्ही आहोत ना. मी भाऊ आहे ना, मी दादा आहे ना, ही वहिनी आहे ना. मग आणि असं कुणाचंही ऐकून नाही घ्यायचं, कळलं? हा, अजिबात काळजी करू नका. चल, त्यांना आत घेऊन चल. हो. डिस्टर्ब आहेस ना? मी समजू शकते.
थोडी थोडकी नाही, ऑलमोस्ट 8 वर्ष तुम्ही एकमेकांच्या प्रेमात होता आणि आता अचानक हे सगळं घडलं. त्रास होतोय ना तुला त्याचा? ती गेल्याबद्दल काही नाही. मी आधीच तिला माझा डिसिजन सांगितला होता, पण ज्या प्रकारे गेली आहे ना ती इथे आल्यानंतर ना तिचा सेल्फिश चेहरा माझ्या समोर यायला लागला होता. बरं, तुझ्यावरचा तिचा राग समजू शकतो मी, पण घरच्यांबद्दल काय? घरच्यांबद्दल ज्या प्रकारे बोलली आहे ना ती, प्रत्येक वेळी तिला प्रोटेक्ट केलंय घरच्यांनी, स्वतःच्या मुलीसारखं ट्रीट केलंय, तरी सुद्धा सईबद्दल विचार करता करता ना माझ्याबद्दलच मला काही गोष्टी कळताय. म्हणजे आधी मला वाटायचं मला माणसांची पारख आहे, मला माणसं कळतात, पण सईचा हा चेहरा मला याआधी कधीच नव्हता दिसला. सई इथे आल्यानंतर तिचा हा असा खरा चेहरा मला दिसायला लागला होता. आता तर असं वाटायला लागलंय की मला माणसंच ओळखता येत नाही. नको मनाला लावून घेऊस आणि आता त्या गोष्टीचा विचार करणं बंद कर. थांब थांब. हे घे. पाणी पी. हळू हळू हळू. ओके. आपलं या पाण्यासारखं असतं ना, हे जगवतही आणि बुडवतही. सईला आपल्या सगळ्यांना बुडवायचं होतं आणि स्वतः जगायचं होतं. असा का बघतोयस? मला तुझ्यासोबत जगायचंय आणि तुला बुडवायचंय माझ्या प्रेमात. खूप रिलॅक्स वाटतं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. मला काम आहेत. दिसतंय मला. आलं. तुम्हाला दादासाहेबांसाठी सूप बनवायचं असेल ना, तुम्ही घ्या बनवून, मी नंतर बनवते. थांब, तू करतेस तर तुझं काम करून घे. मला येळ आहे अजून, मी नंतर बनते. कर. हिच्यावर का अचानक मेहरबान झालं ताईसाहेब?